मराठी कहाणी कॉलेजवाली लव्ह स्टोरी. प्रेम हे शब्दच असा असते की ज्याचा अर्थ प्रेम म्हणजे प्रेमळ आणि म्हणजे मन. दोघांच्या संगमाने जोडलं तर प्रेमळ मन असे होते. प्रेम हे चांगले किंवा वाईट नसते, तर वाईट असतात त्या प्रेमाविषयीच्या वासना व इच्छा. आपली आजची ही कथा अशाच दोन प्रेमवेड्याची आहे. तर चला मग आपल्या कथेला सुरुवात करूयात. हृदय आणि मानसी हे दोघे क्लासमेट होते. हृदय हा चांगला राहणीमानाचा आणि उच्च विचाराचा मुलगा होता. मानसी ही एका मोठ्या घरातली मुलगी असते. तसे दोघेही शिक्षणाच्या बाबतीत फार हुशार होते. दोघेही दररोज क्लासला उपस्थित असायचे. हृदय मानसीवर खूप प्रेम करत असायचा, पण मानसीला हे सांगण्याची त्याच्यामध्ये हिंमत नव्हती. तो दररोज कॉलेजला आल्यापासून ते कॉलेज संपेपर्यंत जास्तीत जास्त वेळा मानसीकडे पाहत असायचा. आणि मग असेच बरेच दिवस होत गेले आणि एके दिवशी मानसीला क्लासमध्ये येण्यास खूप उशीर झाला. हृदय दररोजप्रमाणे मानसीची वाट पाहत होता, पण मानसी काही येतच नव्हती. क्लासचे एक एक पिरियड होत होते, पण मानसीचा काही पत्ताच नव्हता. मग लास्टच्या पिरियडला अचानकपणे मानसी क्लासमध्ये येते आणि घाईघाईने येऊन ती तिच्या बाकावरती जाऊन बसते. तिच्या मैत्रिणी तिला विचारत असतात की उशीर कशामुळे झाला आहे तुला, पण तेवढ्यात तेथे लास्टच्या पिरियडचे सर उपस्थित असल्यामुळे मानसी तिच्या मैत्रिणीला नंतर सांगतो असं कारण देतं आणि मग थोड्या वेळाने कॉलेज सुटते. सर्वजण घरी जात असतात, पण हृदय हा मानसीच्या जवळ जातो आणि मानसीला विचारतो, मानसी आज उशीर का झाला ग तुला? तसं मानसीला त्याची ओळख होती, कारण तो हुशार मुलगा होता. मानसी म्हणते, मी येत असताना रस्त्यामध्ये एका आजोबांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ठिकाणी आजोबासोबत कोणीच नसल्यामुळे मीच तेथे थांबले आणि जेव्हा आजोबांना मलमपट्टी केली तेव्हा मी आजोबांना सांगून तेथून निघून आले. त्या आजोबांनी माझे आभार देखील केले, त्यामुळे मला कॉलेजला येण्यासाठी फार उशीर झाला. हृदय म्हणाला, अच्छा असं आहे का? त्या दिवशीपासून मानसीची आणि हृदयची चांगलीच मैत्री झाली. मानसी दररोज येताना जाताना हृदयसोबतच यायची. असेच हृदय आणि मानसीची मैत्री ही घट्ट होत चालली होती. हृदयला देखील ती फारच आवडायला लागली होती. हृदय प्रश्नाचं डिस्कशन इतरत्र सर्वच काही गोष्टी मानसीशी शेअर करत असत आणि ते दोघे मिळून या गोष्टींचे उत्तरे शोधून काढत असत. असेच दिवसावर दिवसे जात होती आणि हृदयच्या मनातील भावना ह्या वरच्यावर वाढतच चालल्या होत्या. त्याला त्याच्या मनातील गोष्ट ही मानसीला सांगायची होती आणि अखेर तो दिवस येतोच. हृदय एके दिवशी मानसीला म्हणतो, चल आज आपण कॉफी प्यायला जाऊ, आणि ते दोघे कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये कॉफी पिण्यास जातात. 2 कॉफीची ऑर्डर करतात आणि दोघांच्या गप्पा चांगल्याच रमलेल्या असतात. तेवढ्यात हृदय त्याच्या मनातील गोष्ट ही मानसीला सांगून टाकतो. पण हे सांगण्याच्या नंतर मानसी खूप रागावते हृदयवरती. मी तुला फक्त मित्र म्हणून बघितलं होतं, पण तू हे असं काम करून आपल्या मैत्रीवर कलंक लावला आहेस, असं म्हणून ते तेथून निघून जाते. नंतर कॉफीचा ऑर्डर दिलेली कॉफी ही टेबलवरती येऊन बसते, पण ते त्यात कॉफी पिणारा कोणीच नसतो, कारण मानसीने हृदयला नकार दिलेला असतो आणि अशा प्रसंगी हृदय देखील कॉफी पित नाही. तो तिथून निघून जातो, घरी जातो आणि विचार करत असतो. त्या दिवशी हृदयला रात्रभर झोप देखील आलेली नसते, कारण तो रात्र सैरावैरा फिरून काढत असतो. पण आता कॉलेजमध्ये रोज जाणाऱ्या हृदयला कॉलेजला जावे असे वाटतच नव्हते. 7-8 दिवस झाले, पण हृदय हा कॉलेजला गेलाच नाही. तिथे मानसीला प्रश्न पडला होता की हृदय हा का येत नाही. हृदय नसल्यामुळे मानसीला देखील करमत नव्हते. त्याच आठवणी येत होत्या. मानसीचे मन अभ्यासात लागत नव्हते आणि मग मानसीला हृदयची खूप वेळा आठवण येत असे. ती ही सर्व हकीकत तिच्या मैत्रिणीला सांगते. तेव्हा मैत्रीण तिला, हृदय हा चांगला मुलगा आहे आणि तसा तो हुशार देखील आहे. त्यांच्यामध्ये सर्वच काही गोष्टी आहेत. तू उगाच त्याला नाही म्हटलीस
तुझ्या एका नाहीमुळे त्याचे शिक्षण देखील बंद झाले आहे. तो आज कॉलेजला देखील येत नाही. असेच म्हणताच मनीषा भारावून गेली आणि तिला रडू आले. तेवढ्यात तिच्या मैत्रिणीने तिची समजूत काढली आणि तू उद्याच जा सकाळी हृदयला भेटायला म्हणून तिची मैत्रीण तिथून निघून गेली. मानसी देखील सकाळची वाट पाहत होती आणि अखेर सकाळ झाली. मानसी हृदयच्या गावी आली. पण मानसीला हृदयचे घर हे माहीत नव्हते. मानसीने कसेबसे घर विचारत शोधले आणि आता मानसी हृदयच्या घराजवळ जाते. घरामध्ये कोणी आहे का असे म्हणते. तेवढ्यात हृदयची आई घराच्या बाहेर येते आणि हृदय घरी नाही असे सांगते. मानसी विचारते हृदयची आई ही मानसीला विचारते, तू कोण आहेस बाळा? तेव्हा मानसी म्हणते, मी हृदयची मैत्रीण आहे. हृदयची आई मानसीला घरामध्ये बसवते आणि चहा पाणी देते. हृदयच्या आई विचारतात, कसं काय येणं झालं आज आमच्या इकडे? तेव्हा मानसी म्हणते, गेले 8 दिवस झाले हृदय काय कॉलेजला येतच नाही. मी म्हटलं काय झालं ते जाऊन बघावं म्हणून मी आली आहे. हृदयची आई म्हणते, हा 4-5 दिवस झालं आमचा हृदय नाराजच दिसतोय. कोणालाही बोलत नाही, काही नाही. काय झालं काय माहिती नाही आणि तो आज देखील सकाळपासून निघून गेलाय कुठेतरी. मानसी हृदयची वाट बघत बसते, पण हृदय काय येतच नाही. दुपार होऊन गेलेली असते आणि मानसीला सायंकाळी वापस जायचे असते. तसेच हळूहळू सायंकाळ होत जाते, पण हृदय हा काय येतच नाही. मग मानसी हृदयच्या आईचा निरोप घेऊन वापस घराकडे निघालेली असते आणि जाता जाता तिला एका टेकडीवर हृदय दिसतो आणि ती तिथेच उतरते आणि त्या टेकडीकडे धाव घेते. टेकडीवर आल्यानंतर मागून जाऊन हृदयला घट्ट मिठी मारते. हृदय म्हणतो, आलीस ना, मला माहीतच होतं तू नक्की येणार. आता सोडून नाही जाणार ना मला? तेव्हा मानसी म्हणते, नाही रे राजा, आता नाही सोडून जाणार तुला, असे म्हणते आणि त्याला गच्च मिठी मारते. अशाच प्रकारे आपली आजची हृदय आणि मानसीची ही प्रेमकथा याच ठिकाणी समाप्त होते. तर ही आजची आपली प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा. धन्यवाद.